नमस्कार, आपण पाहत आहात आदर्श महाराष्ट्र न्यूज। टेंभुर्णी वारकरी संप्रदाय भजनी मंडळाने राखली 25 वर्षांची परंपरा कायम। सविस्तर वृत्त असे की अहमदपूर तालुक्यातील टेंभुर्णी येथे वारकरी संप्रदाय भजनी मंडळ मागील अनेक वर्षांपासून वारकरी परंपरा कायम राखत नित्य भावनेने भजन व कीर्तन सोहळ्यात सहभागी असतात। आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन सोहळ्यासाठी हरिभक्त परायण साईनाथ महाराज यांनी कीर्तन सोहळ्याचे महत्त्व पटवून देत वारकरी संप्रदाय भजनी मंडळाचे कौतुक करत आपली कीर्तन सेवा देण्याचे काम केले। तसेच टेंभुर्णी गावात दरवर्षी सप्ताह सोहळा, ज्ञान यज्ञ सोहळा, अखंड हरिनाम सोहळा, ज्ञानयज्ञ सोहळ्यात भजनी मंडळ टेंभुर्णीकर सहभागी असतात। त्यांच्या भजनी मंडळात एकूण 20 ते 25 वारकऱ्यांचा समावेश आहे। त्यात 15 पुरुष व 10 महिला रोज हरिपाठ हनुमान मंदिर येथे उपस्थित राहून करत असतात, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली। पुढे पहा भजनी मंडळाचे अध्यक्ष काय म्हणाले। आपल्या सर्वांचं आदर्श महाराष्ट्र न्यूज मध्ये स्वागत करतो। आपण आहोत अहमदपूर तालुक्यातील टेंभुर्णी या ठिकाणी वारकरी संप्रदाय भजनी मंडळ टेंभुर्णी या ठिकाणी हनुमान मंदिर या ठिकाणी कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आलेला होता। या ठिकाणी कीर्तन सोहळ्याचं आयोजन हरिभक्त परायण साईनाथ महाराज टेंभुर्णीकर यांच्या वतीने या ठिकाणी आज कीर्तन सोहळ्याचा लाभ या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आपल्या सोबत आहेत टेंभुर्णी येथील वारकरी संप्रदाय भजनी मंडळ यांच्याकडून आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत। टेंभुर्णीमध्ये या ठिकाणी किती वर्षापासून हे वारकरी संप्रदाय स्थायिक आहे? आम्ही 20 वर्षापासून करतो। अगोदर पे आमच्या वाडवडिलापासून चालू आहे। तर आपल्या गावामध्ये या ठिकाणी दररोज या ठिकाणी हरिपाठ वगैरे या ठिकाणी केला जातो का? दररोज 12 महिने हरिपाठ, काकडा, भजन, एकादशीला हे करतो। दरवर्षीप्रमाणे ज्या ज्या गावामध्ये सप्ताह उभा केला जातो तसंच या ठिकाणी टेंभुर्णीमध्ये सप्ताह वगैरे होतो। हनुमान जयंतीला सप्ताह उभा करतो दरवर्षी। तर आणखीन या ठिकाणी आपल्या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून किंवा भजनी मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या भजनी मंडळामध्ये किती पुरुष आणि किती महिलांचा या ठिकाणी समावेश आहे? 16-17 पुरुष आहेत आणि 9-10 महिला आहेत। किती वर्षापासून या ठिकाणी सप्ताहाचं देखील आयोजन केलं जाते? 25-30 वर्षापासून चालू आहे। आमच्या अगोदर बी चालूच होतं। आम्ही हा तेव्हापासून 25-30 वर्षापासून आम्हाला कळते तसं चालू। त्यासोबत आजचे कीर्तनकार हरिभक्त परायण साईनाथ महाराज यांच्याकडून आपण या ठिकाणी प्रतिक्रिया घेणार आहोत। महाराज, मला सांगा की या टेंभुर्णीमध्ये आपल्या माध्यमातून किती वर्षापासून या ठिकाणी सेवा केली जाते? खूप वर्षापासून, 10 वर्षापासून सेवा। म्हणजे या ठिकाणी आपलं ऐकलेलं आहे की आपल्या माध्यमातून या ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये या ठिकाणी किती विद्यार्थी या ठिकाणी शिकत आहेत? वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 25 विद्यार्थी सध्या शिकत आहेत। सर्व वारकरी शिक्षण संस्थेमध्ये संप्रदायामध्ये जे मृदंग, गायन, तबला, ते संप्रदायातील सर्व पावल्या, हरिपाठ, भजन, ज्ञानेश्वरी, गीता सर्व शिक्षणाचा अभ्यास दिला जातो संस्थेमध्ये। जो आपला वारकरी संप्रदाय जो आहे तो वारकरी संप्रदाय हे इतर बाहेर गावामध्ये देखील या ठिकाणी जातो का? हो, सगळीकडे भरपूर सगळीकडे वारकरी संप्रदायाचा प्रचार करण्याकरताच आपण या ठिकाणी सर्व वारकरी शिक्षण संप्रदायाची संस्था ज्यासाठी उभा केली जाते। कारण सगळीकडे हा परमार्थ वाढावा या सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे हे भक्ती, हे संपूर्ण कीर्तन भजन याचे वाढ व्हावी यासाठी या वारकरी संप्रदायाचे शिक्षण व्हावे। हे बालपणापासून संस्कार लहान लेकरालाही लागावे म्हणून आपली वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी उभी आहे टेंभुर्णीमध्ये। नक्कीच टेंभुर्णीकरांचं खरोखरच या ठिकाणी पुण्य म्हणायला हरकत नाही, कारण आपल्या या टेंभुर्णी गावामध्ये हरिभक्त परायण साईनाथ महाराज यांच्या माध्यमातून दररोज या ठिकाणी टेंभुर्णीच्या मारुती मंदिराच्या ठिकाणी की हरिपाठाचं आयोजन केलं जाते। आणि तसेच यांच्या शिक्षण हरिभक्त परायण भागवत वारकरी शिक्षण संस्था यांच्या मार्फत टेंभुर्णी यांच्या मार्फत या ठिकाणी अनेक गावामध्ये देखील या शिक्षण संस्थेचा
अनेक भक्तांना लाभ घेता येतो, म्हणून यांच्या माध्यमातून देखील अनेक विद्यार्थी भविष्यामध्ये घडू शकतात अशी माहिती आपल्याला साईनाथ महाराज यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळालेली आहे. तर या टेंभुर्णीच्या वारकरी संप्रदाय भजनी मंडळामध्ये अनेक या ठिकाणी पुरुष मंडळ या ठिकाणी समावेश आहेत. तर असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज करिता उदय गुंदिले, अहमदपूर, लातूर.